अस्सलामुअलैकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेन्द्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती हलचल न्यूज़ क्लब में पहुँचे बडनेरा नई बस्ती आठौड़ी बाजार, जहां बीजेपी महाराष्ट्र प्रदेश की अध्यक्ष चित्रा जी वाघ की यहाँ पे सभा रखी गई है और वो अमरावती की लोकसभा उम्मीदवार नवनीत जी राणा के प्रचार के लिए यहाँ पहुँची है। कुछ ही समय में वो चित्रा जी वाघ यहाँ पहुँचने वाली है और बडनेरा के विधायक रवि कुमार जी राणा यहाँ पहुँच चुके हैं और सैकड़ों की तादाद में यहाँ बीजेपी कार्यकर्ता, एक आम नागरिक, मैं दिखाना चाहूँगा अपने कैमरामैन से, पूरी लोकेशन ले, सैकड़ों की तादाद में यहाँ पे लोग सभा के अंदर पहुँचे हैं चित्रा जी वाघ की स्पीच सुनने के लिए, बात सुनने के लिए, और इसके बाद की पूरी लोकेशन लेके हम आप तक पहुँचाते हैं। नवनीत भाभी के भागा खुल जाएंगे, कमल खिलेंगे। नवनीत भाभी के भागा खुल जाएंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे, खिलेंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे, खिलेंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे तो मोदी जी आएंगे। कमल खिलेंगे तो मोदी जी आएंगे। नवनीत भाभी के भाग आज खुल जाएंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे, खिलेंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे तो मोदी जी आएंगे। नवनीत भाभी के भाग आज खुल जाएंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे तो अंगना सजाऊंगी। कमल खिलेंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मनाऊंगी। नवनीत भाभी के भाग आज खुल जाएंगे, कमल खिलेंगे। बड़ा जोरानी, कमल खिलेंगे, खिलेंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे, खिलेंगे, कमल खिलेंगे। कमल खिलेंगे तो मोदी जी आएंगे। कमल खिलेंगे तो मोदी जी आएंगे। नवनीत भाभी के भागा खुल जाएंगे, कमल खिलेंगे। नवनीत भाभी के भागा खुल जाएंगे, कमल खिलेंगे। भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टी महायुतीचा, भारतीय जनता पार्टी महायुतीचा। फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। अमरावती में क्या खिलेगा? कमल। अमरावती में क्या खिलेगा? अमरावती में क्या खिलेगा? कमल ही खिलेगा। धन्यवाद। ताई धन्यवाद। पहले जोरदार दोन्ही हात घोषणा दी। तो भारत माता की, दोन्ही हात करून वर तिकडे। काँग्रेसच्या कार्यालयापर्यंत आवाज गेला पाहिजे त्या टोकाच्या। तो भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम। नवनीत राणा तुम आगे बढ़ो, अब की बार। आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले
आपल्या बड्डेराचे लोकप्रिय आमदार माझे मित्र माननीय रवीजी राणा, माझे मित्र शब्द वापरलाय हा, माझे मित्र रवीजी राणा, मंचावर उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माझे काका आदरणीय मोहन सेठ, निळकंठरावजी कात्रे, कल्पनाताई भैसे, गंगाताई अंबोरे, बुडा भाभी, हरभजन सिंगजी, राजू शर्माजी, जितूभाई मोटवानी, राहुल जाधवजी, मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र ढोबळेजी, अन्नू शर्माजी, तृप्ती वाट, आमच्या मंडळाच्या अध्यक्षा, समोर बसलेले सर्व बडनेरातील सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नवनीतताई राणांच्या कामाला लागलो आणि काँग्रेसवाल्यांनी एक चाल खेळणं सुरू केलं. बडनेरा माझं स्वतःचं गाव आहे आणि हे माझं होम ग्राउंड आहे, म्हणून होम ग्राउंडवर जे काही आहे ते मनातलं आणि खरं बोललं पाहिजे. रवी भाऊ, आमचे तुमचे माझे आणि भावीजींचे माझे आणि तुमचे फोटो जेव्हा एकत्र आले तेव्हा काँग्रेसवाले, त्यांच्यासोबत असलेले उभाटावाले आणि बोटावर मोजण्या एवढेवाले राष्ट्रवादी काँग्रेसवाले, बोटावर मोजण्या एवढे शिल्लक राहिलेले, यांनी आमच्या त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना लाचारवंत, लाचार संहिता, लाचार भाऊ असं लिहिण्यात. माझ्या बड्डेरातल्या या सगळ्या माझ्या लोकांना माझं विचारणं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि नवनीत भाभी या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहे, त्यांना मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे, त्यांचं काम करणं म्हणजे मी लाचार झालो का? हो की नाही मला सांगा. लाचार कोण झालं? लाचार झाले उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीसांचा पोस्टरवर फोटो छापून, मोदीजींचा बॅनरवर फोटो छापून महाराष्ट्रातल्या जनतेला मतं मागितली आणि बाळासाहेबांना, वंदनीय शिवसेना प्रमुखांना, आपल्या वडिलांना वचन दिलं होतं असं सांगून त्या वचनाच्या नावाखाली एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं असं सांगून उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली. आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी शिवसेनेला काँग्रेस सोबत बसावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल, माझं शटर पाडेल, त्या काँग्रेस सोबत हात मिळवणी केली. ज्या काँग्रेसने रामललाचा विरोध केला, प्रभू श्रीरामचंद्राचं अस्तित्व नाकारलं, सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलं की प्रभू श्रीरामचंद्र जन्मालाच आले नव्हते, अस्तित्वात नव्हते, त्या काँग्रेस सोबत हिंदुत्वाच्या गप्पा करणारे उद्धव साहेब जाऊन बसले. मला सांगा लाचार कोण आहे? तर या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लाचार जर कोणी असेल तर तो उद्धव ठाकरे आहे. आम्हाला काय लाचार म्हणतात? आम्ही नवनीत राणा, रवी राणा यांच्या सोबत आहोत, प्रामाणिकपणे सोबत आहोत. आणि का सोबत आहोत? तर नवनीत राणा यांनी निवडून आल्यानंतर ज्या नरेंद्रभाई मोदींनी 370 कलम हटवलं, आमचं स्वप्न पूर्ण केलं. आमच्या 3 पिढ्यांपासून आमची मागणी होती की काश्मीर मधलं 370 कलम हटवा. ते 370 कलम ज्या मोदीजींनी हटवलं त्या मोदीजींना नवनीत राणांनी समर्थन दिलं. नुसतं समर्थन नाही दिलं, जेव्हा जेव्हा लोकसभेमध्ये जे जे विषय आले त्या विषयाच्या बाजूने बाजू मांडली. ज्या मोदीजींनी आमच्या सगळ्या मुस्लिम भगिनींना संकटातून दूर केलं, त्यांच्यावर ट्रिपल तलाकचं संकट होतं, त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी मोदीजींनी निर्णय घेतला. तेव्हा याच नवनीत ताईंनी संसदेमध्ये टाळ्या वाजवून मोदीजींना आपलं समर्थन दिलं. तुम्ही, मी, सगळ्यांनी नवनीत राणांच्या पाठीशी का उभं राहायचं? त्यांनी विकास केलाय, खरं आहे. त्यांनी काय काय विकास केला माझ्यापेक्षा चांगलं रविभाऊ राणा सांगतील. रविभाऊ सांगतील त्यांनी काय काय विकास केला. तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे.
मोठे मोठे कार्यक्रम झाले. आता बडनेरा रेल्वे स्टेशनचा काय पालट होणार आहे? रवी भाऊ, आम्ही तर अशा लोकांना साथ केली की ज्यांनी बडनेराचं महत्व नष्ट करून टाकलं. अमरावतीमध्ये मॉडेल रेल्वे स्टेशन केलं. एक खासदार आले होते, ते म्हणे अमरावती बडनेरा रेल्वे लाईनच काढून टाकू. अरे म्हणजे काय यांची बुद्धी? बडनेराला कट करायचा. मोहन सेठ जी, इतना द्वेष है अपने बारे में कि इंटरसिटी बडनेरा में नहीं आनी चाहिए, इसलिए इन लोगों ने कॉर्ड लाइन डाली. और मुझे मालूम है कि नवनीत भाभी जी ने और रवि भैया ने एक प्रपोजल दिया है कि जहां कॉर्ड लाइन है वहां भी प्लेटफॉर्म बनाया जाए. इन्होंने बचाया है दुरांतो बडनेरा में रुकने लग गई, गाड़ियां बडनेरा में रुकने लग गई. इसके पहले के जितने भी अमरावती के नेता थे, पुणे अमरावती गाड़ी शुरू हो गई. जितने भी अमरावती के नेता थे, जितने यानी ये महाविकास आघाड़ी के, इन नेताओं ने बडनेरा का महत्व कम करने का काम किया. उल्टा नवनीत भाभी ने बडनेरा में रेलवे वैगन फैक्ट्री का उद्घाटन खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के हाथ से किया. बडनेरा में मेडिकल कॉलेज आ रहा है, बडनेरा में वैगन फैक्ट्री आ गई. मेडिकल कॉलेज बडनेरा में नहीं आने वाला था. मैं नजदीक था, मैं देख रहा था. वो केवल रवि राणा जी ने अपना पूरा प्रेस्टीज और उनके जो देवेंद्र फडणवीस जी के साथ संबंध है, जो उनकी मैत्री है, वो नेता मानते हैं देवेंद्र जी को. देवेंद्र जी ने उनके कहने पर बडनेरा को मेडिकल कॉलेज दिया. क्यों ना हम बडनेरा वाले लोग भाभी जी के और रवि राणा जी के साथ रहेंगे. हाँ, कुछ मतभेद होंगे, पुराने होते हैं, दो अलग अलग पार्टियों में काम करते हैं. तो हमने पिछले बार नवनीत जी के खिलाफ काम किया था, बिल्कुल किया था, क्योंकि नवनीत जी उधर थी. आज नवनीत जी मोदी जी के साथ है और मोदी जी देश का हित चाहते हैं, देश का भला करना चाहते हैं. आणि म्हणून बडनेरा वाल्यांचं समर्थन, यांच्या भूलथापांमध्ये बळी पडू नका. हे तुम्हाला निवडणुकीच्या काळात जातीचे आमिष दाखवतील, धर्माचे आमिष दाखवतील. आता माझ्या बांधवांना फसवण्यासाठी मोदीजी संविधान बदलणार आहे, मोदीजी संविधान बदलणार आहे याचा प्रचार सुरू केला आहे. अहो, नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहे की जे निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये जाताना या देशात कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी संसदेला लोटांगण घालून नमस्कार केला नाही. लोटांगण घालून नमस्कार करण्याचा अर्थ असा आहे की जो माणूस सर्व धर्मग्रंथांपेक्षा संविधानाला श्रेष्ठ मानतो, तोच त्या संसदेला नमस्कार करू शकतो. आणि हे खोटी भाषण सुरू आहे. जो कोणी काँग्रेसवाला, जो कोणी उबाटावाला, जो कोणी राष्ट्रवादी काँग्रेसवाला तुमच्या दाराशी येऊन तुम्हाला जर म्हणेल की मोदीजी संविधान बदलणार आहे, तर त्याला प्रश्न विचारा. हे जे काँग्रेसचे नेते आहेत, राहुल गांधी, त्यांना काय म्हणतात? हा, काय म्हणतात? अच्छा, तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणतो की हे जे पप्पूजी आहेत, या पप्पूजींच्या मम्मीजी, अम्मीजी जेव्हा सत्तेत होत्या, या काँग्रेसवाल्यांनी सांगावं, काँग्रेसवाल्यांनी ज्या सामान्य जनतेची तुम्ही दिशाभूल करतात त्यांना सांगावं की पप्पूजीच्या अम्मीजींनी किती वेळा संविधान बदललं. कल्पना आपल्याला? पप्पूजीच्या अम्मीजींची सत्ता जेव्हा होती, मनमोहन सिंग नावाचे प्रधानमंत्री होते, तेव्हा 6 वेळा संविधान दुरुस्त केल्या गेलं. 6 वेळा संविधानात बदल केल्या गेले. शंकर भगवंताच्या चरणी नमन करतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. या बाजूलाच गुरुद्वारा आहे, गुरु नानकजींना सुद्धा वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित संपूर्ण माझा परिवार, बडनेरामधील आमची मातृशक्ती, पितृशक्ती आणि संपूर्ण उपस्थित सगळे कार्यकर्ते, युवासेना पार्टीचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, सगळ्यांचं, शिवसेनेचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ता आणि सगळ्यांशी
खऱ्या अर्थानं नेहमी आपले संबंध जोपासणारे असे आदरणीय शिवरायभाई कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी आमचे मोहनलालजी ओसवाल काका या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या भैसेताई या ठिकाणी उपस्थित आहे. तृप्तीताई या ठिकाणी उपस्थित आहे. गंगाताई अंबोरे आहे. त्याचप्रमाणे आमच्या समक्षताई गोडफडे आहे. विजयाताई घोडेश्वर ताई आहे. आमच्या ढोलेताई आहे. राजेंद्रजी देवडा आहे. राहुल जाधव आहे. उसरेजी आहे. भजनलालजी आपले या ठिकाणी उपस्थित आहे. अन्नू शर्माजी आहे. किशोरभाऊ आंबाडकर आहे. चितो मोटवानी आहे. राजूभाऊ शर्मा आहे. अजयभाऊ जयस्वाल आहे. या ठिकाणी आदरणीय कात्रे मामाजी आहे. मंगेश सोळंके आहे. नितीन सोळंके आहे आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित परिवार. मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की आज ही सभा जी आहे, हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जरी इलेक्शनच्या माध्यमातून असला तरी मी माझ्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. आपला भाऊ म्हणून, मुलगा म्हणून ज्या सातत्यानं मी काम करतो, ज्या पद्धतीनं गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी लढतो, प्रत्येकाला भेटतो, बोलतो, दुखींशी त्यांचे आसू पुसण्याचं काम करतो आणि अनेक संघर्ष करून आपल्या मतदारसंघाला, जिल्ह्याला न्यायासाठी लढत राहतो की माझ्या आई बहिणींचं चांगलं झालं पाहिजे, आमच्या कुटुंबाला मजबूत केलं पाहिजे, आमच्या बंडेराचा विकास झाला पाहिजे, अमरावती जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. आज तुम्हाला माहीत आहे, खासदार नवनीत राणा जरी लोकसभेमध्ये खासदार होत्या तरी 2.5 वर्ष आपले कोरोनाच्या काळामध्ये गेले. कोरोनाच्या काळामध्ये जाताना तुम्ही पाहिलं, जेव्हा कोरोनामध्ये एक नेता बाहेर येत नव्हता तेव्हा त्या गरिबांना किराणा देण्याचं काम, जीव घालण्याचं काम, बेड देण्याचं काम, ऑक्सिजन देण्याचं काम आणि त्या ठिकाणी गोरगरिबांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना भेटण्याचं काम त्यावेळेस रवी राणांनी तुमच्यामध्ये येऊन केलं. तेव्हा एकही नेता पुढे येत नव्हता. जे लोक आता बाहेरून इथून भाषण देतात, या ठिकाणी येऊन लोकांना सांगतात की आम्ही या पंजावर उभा आहे, या चिन्हावर उभा आहे, आम्हाला मतदान करा. आणि 2.5 वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी ज्या ताकदीने नवनीत राणांचा साथ दिला की बंडेरामध्ये रेल्वे वॅगन फॅक्टरी हे डोळ्यामधलं आपलं स्वप्न होतं, त्या ठिकाणी जवळपास 4 ते 5 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याचं उद्घाटन ऑनलाईन देशाचे पंतप्रधान मोदीजींनी नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये, शिवरायभाऊ सुद्धा होते, अनेक कार्यकर्ते होते, यांच्या उपस्थितीमध्ये केलं. येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही पहा, आचारसंहिता संपल्यानंतर मी ठरवलेलं आहे की बंडेराच्या कमी 2000 महिलांना तिथे आम्ही रोजगार देणार आहे आणि बंडेराच्या 2000 युवकांना इथं रोजगार देणार आहे. या ठिकाणी कोणाची ताकद नाही आहे की बंडेरामध्ये फॅक्टरी आहे आणि कुठून दुरून कोणता कामगार येत आहे. या बंडेरामधल्या फॅक्टरीमध्ये बंडेराच्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे, यासाठी मी तुमचा मुलगा म्हणून पूर्ण ताकदीनं प्रयत्न करेल आणि आपला खासदार म्हणून नवनीत राणा सुद्धा आपल्या सोबत राहील. आज बंडेरामध्ये जो रेल्वे ब्रिज आहे, ज्या ब्रिजवर आपण येणार करतो, 95 कोटी रुपयाचा, देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्या माध्यमातून नवनीत राणांनी 100 कोटीपेक्षा जास्त पैसे बंडेराच्या पुलासाठी आणले. त्या पुलाचं काम चालू आहे आणि 90 कोटी रुपयाचा रस्ता, बंडेरा अमरावती रस्ता, ज्या रस्त्याने तुम्ही जाता तो रस्ता सुद्धा 90 कोटीचा नवनीत राणांनी मंजूर करून आणला. आज या ठिकाणी बंडेराचं जे आपलं रेस्ट हाऊस आहे त्याच्या बाजूला 10 एकर जागेमध्ये मास कम्युनिकेशन कॉलेज जे आहे ते सुद्धा बंडेरामध्ये आलं. ते कधी आलं नसतं. देशामध्ये 4 कॉलेज आहे, त्याच्यामधलं एक बंडेरामध्ये ते कॉलेज आलं. त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. पाहिलं तुम्ही, रेस्ट हाऊसच्या बाजूला 10 एकरामध्ये चालू आहे. कामगार कल्याण भवन जे बंडेरामध्ये नव्हतं ते सुद्धा 5 एकर जागेमध्ये 55 कोटी रुपये मंजूर झालेले. त्या कामगार कल्याण भवनामध्ये चांगल्या प्रकारचं वाचनालय, स्विमिंग पूल, ऑडिटोरियम हॉल आणि मुलींसाठी राहण्याची व्यवस्था, असं कामगार कल्याण भवन 55 कोटी रुपयाचं या कामगारांसाठी, गोरगरिबांसाठी आपण त्या ठिकाणी रेस्ट हाऊसच्या रोडवर मंजूर केलं. आज बंडेरामध्ये रेल्वे एअरपोर्टचं पूर्ण काम झालेलं आहे.
90% काम झालेलं आहे. 2 महिन्यामध्ये एअरपोर्ट सुरू होईल. टर्मिनल बिल्डिंग सुद्धा सुरू झालेली आहे. नाईट विजन लाईट लागली आहे. रनवे रेडी झालेला आहे आणि 2 महिन्यामध्ये एअरपोर्ट चालू आहे. ते एअरपोर्ट चालू झाल्याने काय होईल, कमीत कमी 400-500 बंड्याच्या गोरगरिबांना इथं रोजगार मिळेल. तुम्ही म्हणाल की मला प्लेननं तर जायचं नाही आहे, पण ओसवालजी प्लेनने जातील, काही मोठे मोठे लोक प्लेनने जातील, पण आमचे गरीब लोक जे माझ्या आई बहिणी आहे, आमचे युवक आहे, त्या ठिकाणी 400-500 लोक रोजगार म्हणून त्यांना मिळेल. हा रोजगार देण्याचं काम सुद्धा नवनीत राणांनी केलं आणि मोठ्या मोठ्या उद्योजकांना येण्या जाण्यासाठी प्लेन सुद्धा सुरू करताय 2 महिन्यामध्ये. ते एक मोठं काम केलं. अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज होतं. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, इरविन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एका बेडवर 2-2, 3-3 पेशंट झोपतात. आज इरविन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर गरिबांचा इलाज होत नाही आणि तुम्हाला जर कुठला इलाज करायचा आहे तर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागते किंवा सावंगी मेडिकलमध्ये जावं लागते, तेव्हा गरिबांचा इलाज होते. 32 एकर जागेमध्ये 1300 कोटी रुपये मंजूर केले आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं काम सुरू केलं. आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचं. कधी मुलांना डॉक्टर बनायचं आहे त्याचं ट्रेनिंग त्या मेडिकल कॉलेजमध्ये घेता येईल. काही नर्सेस बनायचं आहे मुलांना, त्यांच्यासाठी ते मेडिकल कॉलेज कामात येईल. असे अनेक कामं जे आता इथे सांगतो म्हटलं तर घंटाभरी कमी पडेल. हे बंडनेराचे कामं सांगितले मी. अमरावती शहरामध्ये आज बंडनेरामध्ये जुनी वस्तीमध्ये सांस्कृतिक भवनचं काम चालू आहे. 8 कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन सावता मैदानला लागून ते सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक ग्रामीणमधले रस्ते, पूल, समाज मंदिर या ठिकाणी अमरावतीमध्ये झालेले आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की अनेक लोक म्हणतात की नवनीत राणा कमळावर उभे आहे. अरे मला एक प्रश्न विचारायचा आहे, देशाचे पंतप्रधान मोदीजी जर म्हणतात कि मेरा कोई परिवार नहीं है पर देश मेरा परिवार है और ये परिवार के लिए मुझे जीना है, इस परिवार के लिए मरना है. जर देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश माझा परिवार आहे आणि देशाचा पंतप्रधान जर एखादी योजना केंद्रातून पाठवते तर कोणाच्या चेहऱ्याला पाहून योजना देत नाही, प्रत्येक गोरगरिबांना ती योजना मिळते. पंतप्रधान आवास योजना असो की कुठली योजना असो, प्रत्येक गरीबाला घर भेटलं पाहिजे. आमच्या आई बहिणीच्या डोक्यावरचं छत हे परमनंट झालं पाहिजे. यासाठी जर देशाचे पंतप्रधान काम करताय, शेतकऱ्यांसाठी काम करताय, शेतमजुरांसाठी काम करताय, जे विद्यार्थी शिकत आहे त्यांच्यासाठी काम करताय, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे, या बंडनेरा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं काम सुद्धा मीच केलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचं काम सुद्धा मीच केलं. तर कशाचा भेदभाव आहे? आज या ठिकाणी नवीनच राजकारण सुरू झालंय. अरे 24 घंटे रवी राणांनी काम करायचं. कोटी गरिबांना अडचण आली तर रवी राणे उभं राहायचं. कुठल्या प्रकारच्या अडचणीमध्ये अर्ध्या रात्री उभा राहणारा रवी राणाचा दरवाजा आहे. आणि आज मी नवीन राजकारण ऐकत आहे की या ठिकाणी कमळाचा विरोध करा, नवनीत राणाचा विरोध करा, मोदींचा विरोध करा. काही विशिष्ट आमचे ठेकेदार, मी ठेकेदारांना सांगतो की जे 2 नंबरचे धंदे करतात त्यांना माझं सांगणं आहे की मी आजपर्यंत तुमच्या मागे लागलो नाही आणि मी लागलो तर सोडणार नाही. कारण की तुम्ही जर ठरवलं असाल की अचलपूरच्या मतदारसंघाच्या आमदाराच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या गोरगरिबांची दिशाभूल करायची, अरे तुम्ही लोक एक दिवस याल पण 5 वर्ष या गरिबांसाठी मरण्याचं काम, लढण्याचं काम हा तुमचा मुलगा करते, रवी राणा करते. हे विसरायचं काम नाही. या ठिकाणी आमच्या आदरणीय चित्राताई वाघ, महाराष्ट्र राज्याच्या भाजपच्या प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहे. मी यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि या ठिकाणी शेवटची 15 मिनिटं राहिली आणि ही माझी अमरावती लोकसभेमधली आजची शेवटची सभा माझी आहे. मला आनंद झाला, मोठ्या संख्येने आपण सगळेजण इथे जमला. निवडणूक जसजसं दिवस जवळ येत आहेत, राहिले दिवस 4 आणि या 4 दिवसामध्ये हा देश कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार आपल्याला करायचा आहे. विनाश पाहिजे की विकास पाहिजे हे ठरवण्याची बंधू आणि भगिनींनो हीच ती वेळ आहे. 26 तारीख. आणि म्हणून
ज्यांनी या देशाला विकासाच्या वाटेवर नाही, विकासाच्या एक्सप्रेस हायवेवर नेलं, त्या नरेंद्र मोदींना साथ देण्याची ही निवडणूक आहे बंधू भगिनींनो. 26 तारखेला जे कमळाचं बटन तुम्ही दाबणार आहात, ते बटन नवनीत राणाचं बटन आहे, ते बटन नरेंद्र मोदींचं आहे, ते बटन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाचं आहे, आणि ते बटन तुमच्या आमच्या भविष्याचं आहे. बघा रवी भाऊ, नंबर पण मिळाला एक, आपला उमेदवार पण आहे एक नंबरच. आपण बघितलं जसा जसा समोरच्यांना आपला पराभव दिसायला लागलाय, तसे तसे वेडे वाकडे स्टेटमेंट यायला लागले. ते गाणं आहे ना, डोकं फिरलया, माहितीये की नाही? पण बाईचं नाही, बाबाचं. डोकं फिरलया, बाबाचं डोकं फिरलया. आपण बघितलं की आज उद्धव ठाकरे कशा पद्धतीने टीका करतायत. भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना वाटेल त्या शब्दात बोलताय. अरे उद्धवजी ठाकरे, तुमच्या लायकीची हवा तर महाराष्ट्राने 2.5 वर्षापूर्वीच काढून टाकली. तुम्ही ज्यांना नालायक म्हणताय, ते नालायक कोण हे रवी भाऊ ठरवायची वेळ आली आहे. मुख्यमंत्री पदासाठी, सत्तेसाठी आपल्या विरोधकांशी हात मिळवणी करणारा तो नालायक मित्र कोण, उद्धवजी सांगितलं पाहिजे. आणि त्या उद्धव ठाकरेंबरोबरच काँग्रेसच्या फडावर तुणतुण वाजवणारा दुसरा नाचा म्हणजे संजय राऊत आहे. बंधू भगिनींनो, ज्या पद्धतीने या अमरावतीमध्ये येऊन नवनीत राणाचा अपमान या संजय राऊतने केलाय, त्याला माफ करू नका. अरे महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही होतातच, हिंदुत्वाचे द्रोही तुम्ही होतातच. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, ज्या वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेता, ते बाळासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज हे दुश्मनाच्या सुद्धा स्त्रीचा आदर करणारे होते. शिवराय भाऊ त्यांना मान सन्मान देणारे होते. अरे हा संजय राऊत आहे कोण? हा संजय राऊत आहे मुंबईमध्ये मराठी मराठी म्हणून आपली पोळी शेकणारे, मराठी माणसांची घरं लाटणारे, आर्थिक घोटाळा करणारे, ज्याच्यामुळे 103 दिवस जेलमध्ये गेले आणि जामिनावर बाहेर असलेला हा काँग्रेसच्या फडावर नाचणारा नाचाय, हे लक्षात ठेवा. बाईच्या पदरावर राजकारण करताय. मी तुम्हाला खरं सांगू, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेला रवीजी नवनीत राणाला 14 दिवस जेलमध्ये टाकलं. काय होता दोष? काय होता ग? हनुमान चालीसा म्हटली. अरे आमचे देवेंद्रजी म्हणतात हनुमान चालीसा नाही म्हणणार महाराष्ट्रात, नाही म्हणणार भारतात, तर काय पाकिस्तान मध्ये जाऊन म्हणणार का? हा काय दोष होता का? त्यावेळेचे, त्या दिवसाचे नवनीत राणाच्या डोळ्यातले अश्रू, एका बाईच्या डोळ्यातले अश्रू, एका महाराष्ट्राच्या कन्येच्या डोळ्यातले अश्रू, त्याच बरोबरीने जिचं घर तोडलं ती कंगना राणावत एक
एक बाई, तिच्या डोळ्यातले अश्रू, ती केतकी चितळे, तिने तर फक्त आलेला फॉरवर्डचा मेसेज पुढे पाठवला. तिच्या डोळ्यातले अश्रू, हे अश्रू या महिलांची हाय या महाविकास आघाडीला बुडवून गेली रवीजी, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून नवनीत राणाच्या भाषेत सांगायचं तर आज दोनदा मी त्यांना विचारून घेतलंय कुठला शब्द, तीन टप्पर. या तीन टप्परला उत्तर देण्याची वेळ आली आहे. मला आश्चर्य वाटतं की ज्या वेळेला हा तीन टप्पर नवनीत राणा विषयी बोलत होता, अरे असू दे विरोधी पक्षातली महिला, पण ती सुद्धा महिला होती. आणि तिच्या बाबतीत इतक्या खालच्या पातळीत बोलत असताना काँग्रेसच्या महिला नेत्या आमदार यशोमती ताई सुद्धा बसलेल्या होत्या. मी त्यांचं नाव व्यवस्थित घेते, पूर्ण घेते. ऍडव्होकेट यशोमती ताई ठाकूर. माझ्या आई वडिलांनी माझं नाव चित्रा ठेवलंय, पण रवीजी बहुतेक ते यशोमती ताईंना आवडत नसावं. माझ्या नावाची मोड तोड करून त्या बोलतात. करू द्या, ती त्यांची संस्कृती असं म्हणून मी सोडते. त्या सुद्धा त्या ठिकाणी बसल्या होत्या. अरे राजकारण जाऊ द्या, विरोधी पक्ष जाऊ द्या, पण ज्या वेळेला हा तीन टप्पर काँग्रेसचा नाचा एका बाईला बोलत होता, ती बाई या महाराष्ट्राची होती आणि दुसरी बाई त्याचा मनमुराद आनंद घेत होती. याच्यासारखं वाईट दुसरं काही नाही. ही काँग्रेसची संस्कृती आहे. राहुल गांधी महिलांचा अपमान करतात, त्यांची ती श्रीनेत बाई कंगना राणावतला अतिशय खालच्या पातळीत बोलते. तो सुरजेवाला महिलांची इज्जत काढतो. आणि म्हणून या तीन टप्पर सारख्या सगळ्यांना सणसणीत थोबाडीत द्यायचं काम 26 तारखेला आपल्याला करायचंय. कराल ना ग? आणि तुम्ही भावांनो कराल का नाही? बंधू भगिनींनो, हीच ती वेळ आहे. अभी नहीं तो कभी नहीं. हे सगळे गिधाड, मग ते उद्धव ठाकरे असतील, पवार साहेब असतील, काँग्रेसचे राहुल गांधी आणि चेले चपाटे असतील, सगळेजण मोदीजींच्या विरोधात आहे. मोदी नको म्हणतात. का नको म्हणतात? दिल्लीमध्ये पण त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. कोण आहे त्याच्यामध्ये? दारूचा घोटाळा करणारा अरविंद केजरीवाल, चाऱ्याचा घोटाळा करणारा लालू प्रसाद, अशी घोटाळेबाजांची यादी आहे. हे म्हणतात मोदी नको. मोदी का नको? कारण शिवरायजी मोदीजींचा नारा आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आणि या सगळ्या गिधाड्यांचं खाणं बंद झालं आणि आपल्या वाघाला एकटे घेरायला आले. हे म्हणतात मोदी एकटे. मोदी एकटे का? अरे आम्ही मोदी सोबत आहोत, तुम्ही मोदी सोबत आहात. या देशाची 140 कोटी जनता मोदीजींच्या सोबत है. ये मोदी का परिवार है. हम मोदी को हारने नहीं देंगे. अरे या देशातल्या शेमड्या पोराला विचारा. हलचल न्यूज़ चैनल ने चित्रा जी वाघ महाराष्ट्र प्रदेश की बीजेपी महिला अध्यक्ष की पूरी लोकेशन यहाँ पे कवरेज की और वो आप तक हमने पहुँचा है. और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र.